मटण उकडायला टाकलंय बघा. कांदा टाकला, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, खोबरं लसणाची पेस्ट टाकली. हे मसाला बनवला आहे का, कांदा लसण पेस्ट करायची. आणि हे काही उकड झाली आता तयार. आता भाजी उकड तयार झालेली आहे. आता हे कोथिंबीर कापून घेतली आणि तेल टाकलं, त्याच्यामध्ये पेस्ट टाकायची, अद्रक लसणाची पेस्ट, परत खोबरं कांदा आणि गरम मसाला तयार करून त्याची पेस्ट टाकली. ते का पेस्ट टाकली. आता हे बघा, ही भाजी तयार झालेली आहे. आता सगळे कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि चिकनची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा.